प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या राज्याला देशातील पहिले कागद विरहित न्याय व्यवस्था असे घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्याला. प्रश्न 2, ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाची पहिली बैठक नुकतीच कोठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 3, नुकतेच कोणी 9 तास 50 मिनिटात पाल्क समुद्रधुनी पोहून पार केली? तर त्याचं उत्तर आहे ईशांक सिंग यांनी. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय कामगार दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1 मेला. प्रश्न 5, जगातील पहिले अणुकचरा भांडार सुरू केले जाईल असे कोठे नमूद करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे फिनलँड इथे. प्रश्न 6, संरक्षण लेखा महासंचालक CGDA पदाची सूत्रे कोणी स्वीकारली? तर त्याचं उत्तर आहे अनुग्रह नारायण दास यांनी. प्रश्न 7 पाहूया. प्रकल्प दंतक म्हणजेच प्रोजेक्ट दंतक हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे सीमा रस्ते संघटनेचा. प्रश्न 8, IBSF जागतिक विलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सौरव कोठारी यांनी. प्रश्न 9, ॲटलस ड्रोन स्वार्म सिस्टमचे अनावरण कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्य पोलिसांनी नरित AI नावाचे AI साधन टूल लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य पोलिसांनी. प्रश्न 11, तुर्कस्तानने कोणत्या वयोगटाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे 15 वर्षाखालील मुलांसाठी. प्रश्न 12, कोणत्या शहराच्या पोलिसांनी नम्मा 112 या आपत्कालीन हेल्पलाईनवर भारताचे पहिले AI आधारित बहुभाषिक वैशिष्ट्य सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू येथील. प्रश्न 13 पाहूया. दरवर्षी जागतिक टुना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 2 मेला. प्रश्न 14, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या IFFI 57व्या आवृत्तीसाठी महोत्सवाचे संचालक प्रश्न 14, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या IFFI 57व्या आवृत्तीसाठी महोत्सवाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे आशुतोष गोवारीकर यांची. प्रश्न 15, शिवपुरी मध्य प्रदेश येथे अदानी विकास केंद्राचे उद्घाटन कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी. प्रश्न 16 पाहूया. ज्येष्ठ भारतीय खेळाडू विजय कुमार यांचे निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर त्याचं उत्तर आहे गोल्फ खेळाशी संबंधित. प्रश्न 17, कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला 2026 चा विटली पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे परवीन शेख यांना. प्रश्न 18, केंद्र सरकारने सुरू केलेले प्रशास्त 2.0 ॲप किती प्रकारचे अपंगत्व ओळखण्यास मदत करेल? तर त्याचं उत्तर आहे 21 प्रकारचे. प्रश्न 19 पाहूया. कोणाची वर्ल्ड युथ पार्लमेंट 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे स्तुती प्रधान यांची. प्रश्न 20, सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे गंगटोक. प्रश्न 21, न्यूझीलंड या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे वेलिंग्टन. प्रश्न 22 पाहूया. कोणाची दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे संजय जमुवार यांची. प्रश्न 23, DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर आहे डॉक्टर समीर V कामत हे. प्रश्न 24 तुमच्यासाठी, दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती अतिशय फास्टमध्ये रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने AI धोरण 2026 ला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने. प्रश्न 2, स्कायरूट एरोस्पेसचे विक्रम-1 रॉकेट कुठून प्रक्षेपित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथून. प्रश्न 3, राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद संवाद 2026 कुठे आयोजित केली? तर ते गोवा इथे. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच ई-श्रम साथी ॲप सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. प्रश्न 5, 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य आपला कितवा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन साजरा करत आहे? तर त्याचं उत्तर आहे 66वा. तसेच गुजरात राज्याचा पण स्थापना दिवस कालचा होता 1 मे. प्रश्न 6, आयुष्यमान भारत दिवस अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 30 एप्रिलला.
प्रश्न 7 पाहूया. परमाणु ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करणारा जगातील 33वा देश कोणता बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 8. भारताच्या पहिल्या व्यावसायिक सी प्लेन सेवेला DGCA कडून कार्यान्वित होण्यासाठी कोठे मंजुरी मिळाली? तर त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप इथे. प्रश्न 9. स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राज्य संकुचित बायोगॅस CBC धोरण 2026 मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 10 पाहूया. भारताने NASAMSR या जहाजाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 10. प्रश्न 11. 10व्या सार्वजनिक आरोग्य परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे चंदीगड इथे. प्रश्न 12. लिथियम आयन बॅटरी आणि रेअर अर्थ मॅग्नेटसाठी भारतातील पहिला एकात्मिक पुनर्वापर प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 13 पाहूया. खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 14. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अतिश्रीमंत लोकसंख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक कितवा होता? तर त्याचं उत्तर आहे 6वा. प्रश्न 15. छत्तीसगड राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे विष्णुदेव साई हे. 16 पाहूया. श्रीलंका या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलंबो. प्रश्न 17. भारत जगातील लष्करी खर्चात कितव्या क्रमांकावर आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 5व्या क्रमांकावर. प्रश्न 18. कोणत्या देशाच्या शेंजन विद्यापीठाने डायरेक्ट कोल फ्युएल सेल विकसित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 19 पाहूया. पंतप्रधान मोदींनी कोणत्या जिल्ह्यात गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हरदोई या जिल्ह्यात. प्रश्न 20. ओडिशा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे मोहन चरण मांझी. प्रश्न 21. भारताचा 56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. प्रश्न 22 पाहूया. भारत आणि इतर कोणत्या देशामध्ये द्विपक्षीय डायव्हिंग सराव INSLN डाईव्ह एक्स 2026 ची चौथी आवृत्ती पार पडली? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंका इथे. प्रश्न 23. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनल मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे पायल नाग यांनी. प्रश्न 24. भारतीय हवाई दलाची देखभाल कमांडर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती नागपूर इथे. प्रश्न 25 पाहूया. स्पेसएक्सच्या उपक्रमाशी स्पर्धा करण्यासाठी कोण अंतराळ आधारित AI डेटा केंद्र उभारणार आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 26. सियांग अप्पर बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे. प्रश्न 27 तुमच्यासाठी. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.